दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा. आपण पाहताय आई चामुंडाई चषक 2024 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आणि या स्पर्धेतील आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील सकाळचं पहिलं सत्र, पहिला सामना. एका बाजूनं कुर्लाई कशीद आणि त्याच्या विपक्षामध्ये वाघोबा प्रसन्न जांभूळपाडा. पहिला बॉल, एक 2 धावसंख्येचा फटका आपल्याला तिथे पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बॅटची कडा, बॉल हवेत, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. जोपर्यंत तिथे बॉलला फील्ड केला गेला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचलेली 3 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे नारायण वझे, एक महत्वाचा खेळाडू, एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. विराज होता त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एनकडे, यावेळेस किसन आपल्याला पाहायला मिळतोय. जांभूळपाडा आणि कशीद या 2 संघांमध्ये सध्या मॅच सुरू आहे. इथे बॅटची कडा, तदनंतर बॉल जर आपण पाहिला तर तिथे जोपर्यंत फील्ड केलं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 4 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ, या 3 चेंडू नंतर 4 धावा दाफलकावर आहेत. नारायण वझे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 4 ही धावसंख्या सध्या धाफलकावर अधोरेखित होत असताना पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका हवेत, क्षेत्ररक्षक जज करतोय बॉलला आणि तिथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल. पहिला हादरा टीम जांभूळपाडाला, त्यांचा पहिला फलंदाज तिथे झेलचितच्या स्वरूपानं बाद होऊन तंबूच्या आसनाला परत. चार चेंडूचा खेळ, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलवर 4 धावा या धाफलकावर जरूर जोडल्या गेल्या. मात्र नारायण वझे एक असा खेळाडू आहे ना जो कमबॅक करणं योग्यतेनं जाणतो आणि इथे खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल, गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. तिथे जी खुर्ची मैदानामध्ये आहे ती बाहेर घ्यायची, मिड विकेटला पहिल्या कक्षाच्या समोर. पाच चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 या आकड्यावर आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने बॉलला वळवलं, क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला कॅच, विकेट नंबर 2 झटके दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. गोलंदाज नारायण वझेनं अप्रतिम अशी कामगिरी केली. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजानं अक्षरशः बंदिस्त ठेवलं. 4 धावा खर्च करत असताना 2 विकेटचं बदन केलंय गोलंदाज नारायण वझेनं. मायेची सरनाई कुणामध्ये जीवनावी ते भक्ताला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले नशिबाला फक्त हवी हवी तुम्हाला. सार भेटलंय माऊले. पहिल्या षटकाकरता जर आपण पाहिलं तर 5 ओव्हर 5 मिनिटं
तिथे घेतले गेले. दीपेश वजे आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि बड्डे बॉय आहे. आज वाढदिवस आहे दीपेश वजेचा. त्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छाही असतील. पहिला बॉल इथे अगदी चांगला फुल लेंथवर बॉलला पिच केला, अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं, एक रन तिथे धावफलकावर अधोरेखित केली जाईल. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. या धावसंख्या 6 या आकड्यावर. दीपेश आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बड्डे बॉय आहे. आज कशा पद्धतीने खेळ करेल याकडे विशेष लक्ष राहील, कारण वाढदिवसाच्या दिवशी नेहमीच चांगल्या इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतात खेळाडूंकडनं. इथे फुल टॉस होता, त्याला खूप चांगल्या पद्धतीने राईट दिली, पाठवलंय त्याला तिथे सीमारेषेच्या पार, षटकांमध्ये कन्व्हर्ट केलंय 6. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे बीमर करता. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल आहे. खालच्या बाजूने ट्रिप होत होता आणि तेच हेरले तिथे पंचांनी आणि ऑनफिल्ड अंपायर सुद्धा अगदी तयार नव्हते. हा बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपाने आहे ते दर्शवण्याकरता. इथे रिव्ह्यू लॉस झालाय. पंच इशारा करतायत जो रिव्ह्यू होता तो लॉस झालाय. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जातो. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर बाउन्स होत असताना विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळला. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. फेकी आली, वेगवान दौड, 2 रन इथे कंप्लीट केल्या गेल्या. अगदी वेगावर आरूढ झाला खेळाडू, अगदी वेगानं तिथे पावलं चालवली आणि 2 रन्स तिथे कंप्लीट केल्या. सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचला. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ, 4 चेंडू नंतर 14 धावा सुस्थिती आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करत असताना टीम वाघोबा जांभूळपाडा आणि कुर्लाई कशीत या 2 टीम मध्ये सध्या ही मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दीपेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 4 बॉल मध्ये त्याच्याकडनं जर आपण पाहिलं तर 5 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा त्यानं खर्च केल्यात. इथे चांगला बॉल फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपर नारायण वजेच्या हातामध्ये जाऊन लपला. निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू निघत असताना पाहिला मिळाला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. येणारी 3 षटकं, त्यामध्ये 1 षटकाकरता नारायण वजे तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर जरूर पाहायला मिळेल, कारण एका गोलंदाजाला 2 षटकं हाताळण्याची मुभा इथे असेल. म्हणजे ती 2 षटकं हाताळण्याची मुभा इथे जर आपण पाहिलं तर नारायण वजे कंप्लीट करेल, कारण या टीमचा एक प्रमुख मुख्य खेळाडू आहे आणि तो मुख्य खेळाडू जर 2 षटकं हाताळतोय तर मग टीम तिथे मजबूत स्थितीकडे जाऊ शकते. आणि तेच इथे करत असताना नारायण वजे जी जबाबदारी त्यांना आपल्या खांद्यावर घेतली आहे ती जबाबदारी अगदी समर्थपणे यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चांगला बॉल टप्पा खाल्ल्यानंतर बॉल आतल्या बाजूने कट झाला. तिथे विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन कॅरी होतोय. नारायण वजे जेवढं मोठं नाव आहे तेवढंच मोठं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. नावाला साजेसा खेळ तो तुम्हाला नेहमी करणं गरजेचं असतं. नाव ते खूप महत्वाचं असतं प्रत्येकाचं. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये असेल, फॉलो थ्रू मध्ये संधी आणि तिथे कॅच कॅरी झालाय. विकेट मिळते खेळाडू बाद.
दोन चेंडूचा खेळ. या दोन चेंडू नंतर आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन ते झालंय. मात्र धावसंख्येला वाढण्याची संधी दिलेली नाही आतापर्यंत. 14 धावा धाफलकावर आहेत. कशीद हा संघ सध्या या मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीची कामगिरी, अगदी चांगली गोलंदाजी सध्या अद्यावत करत असताना त्याचं प्रमुख कारण, त्यांचा प्रमुख अस्त्र, प्रमुख खेळाडू नारायण वजे चांगली कामगिरी करत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. नारायण आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. त्यावेळेस मात्र बॅकलिपला खाली गेलं, फक्त दिशा दिली, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकून 15 या आकड्यावर. नारायण वजे ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगल या खेळाडूचा सुरू होता. मात्र तो स्ट्रगल लवकरात लवकर संपवावा या उद्दिष्टानं मेहनत करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर लगेचच आलेली ही या विभागाची एक भव्य दिव्य मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपलं कसब, कला, कौशल्य सर्व काही मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुम्हाला तो सध्या पाहायला मिळतोय. हीच खऱ्या अर्थानं गरज आहे. तुमच्याकडनं एखाद्या स्पर्धेमध्ये खराब कामगिरी होऊ शकते, मात्र झालं ते झालं. सर्व काही विसरून पुन्हा एकदा नव्यानं उभा राहून नवी सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि तेच नारायण वजे सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल अपील आहे, मात्र पंचांनी अपील फेटाळली. त्यावर एक रन तिथे तोडण्याचा प्रयत्न केला. लेगबायचा इशारा येतोय. एक रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 16 वर. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आणि 4 चेंडू नंतर आपण जर पाहिलं तर टीम जांभूळपाडा थोडासा स्ट्रगल मध्ये आहे. हा स्ट्रगल त्यांना संपवावा लागेल. विजयावर शिक्कामोर्तब करायचे जे स्वप्न बघून तुम्ही इथपर्यंत आलात ते पूर्णत्वाला न्यायचं आहे, तर मग इथे त्यांना चांगला खेळ दाखवावा लागेल. चांगला बॉल, चांगला बॉल. वुडलँड स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर इथे सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र तलवारी शांत असताना रणामध्ये तुम्हाला युद्ध जिंकणं शक्य नाहीये. इथे जर आपण पाहिलं तर पूर्ण बॅकलिप खाली आहे. बॅट ज्या फ्लोनं येणं गरजेचं आहे, ती बॅट अगदी त्या फ्लोनं येताना पाहायला मिळत नाही. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर नारायण वझे गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रति ओव्हर 5.33 ही सरासरी अधोरेखित केली आणि 5.33च्या सरासरीनं 16 धावा या 3 षटकांचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर अधोरेखित झाल्यात. विकेट जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 विकेट्स आल्यात. एक षटकार विजयनं आल्या आल्या मैदानामध्ये जरूर खेचला, मात्र त्या षटकारानंतर विजयची इनिंग पूर्ण शांत राहिली आहे. त्यानंतर त्यानं 4 डॉट बॉल आणि 1 डबलचा स्ट्रोक तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. जांभूळपाडा संघाला या स्ट्रगल मधनं बाहेर यायचं असेल तर इथे एका फलंदाजाला अगदी बेखौफ, बेधडक आणि बिंदास्त बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आपल्यामधली आक्रमकता, आपल्यामधली दाहकता या मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करावी लागेल, तर आणि तरच या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. हॅलो, षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. पहिलाच बॉल शफल झाला, मात्र बॉलवरची जी आय साईड आहे ती डळमळीत झाली. चेंडूवरची नजर हटली आणि नजर हटी दुर्घटना घडली. आपण सातत्यानं ऐकतो, वाचतो तेच चित्र या बॉलवर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावर बॉलला डिलिव्हर केला आणि तिथनं विकेटच्या मागे घेऊन गेला. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे, मात्र काय बॉलला कॅरी करेल तिथे पहिल्या, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यानं बॉलला कॅरी केलं. विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. विकेट नंबर 4, चौथा झटका टीम वाघोबा जांभूळपाडा या टीमला. फलंदाज विजय यावेळेस तंबूजा असलेला परत.
सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल यावेळेस पूर्णपणे हतबल हताश फलंदाजी असं म्हणावं लागेल आपल्याला. चेंडूवरची आयसाईट सातत्यानं डळमळीत होती आणि चेंडूवरची नजर हटतीये, त्यामुळे बॉल सातत्यानं नारायण वजे जो विकेटच्या मागे उभा आहे त्याच्या हातामध्ये गॅदर होत असताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 मधल्या 3 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. धावसंख्या 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा तेच चित्र त्याच पट्ट्यातनं एक चांगला बॉल तिथे डिलिव्हर केलाय निर्धावच्या स्वरूपानं. चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. बंदिस्त अशी फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय आणि या बंदिस्तीला तोडायचंय तर मग आतिषबाजी तुम्हाला तिथे करावी लागेल. इथे मात्र लोअर फुल टॉस समोरच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे. खराब फिल्डिंग त्याच्याकडनं पाहायला मिळाली, मात्र बॅकअप ते चांगलं झालंय. जोपर्यंत बॅकअप मिळाला, जोपर्यंत बॉलला फेल केलं, बॉल तिथे डबल रन मध्ये कन्वर्ट झाला. 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन बसते ती 18 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 मधल्या आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. 18 धावा, खूप कमी धावा या धावफलकावर अधोरेखित झाल्यात. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला वळवायचा. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये. जोपर्यंत बॉलला त्यानं उचललं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. लेग बायचा इशारा येतोय तिथे पंच आशुतोष व्यवहारे यांच्याकडनं. ओव्हर समाप्त झाली नंबर 4 ची. 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 19. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं कशित गावचे काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपल्यासोबत इथे उपस्थित झालेत. नंदकुमार वामन वझे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कमलाकरजी किणी साहेब, रोहिदासजी किणी, धनेशजी वजे शेठ इथे उपस्थित आहेत. सन्माननीय नरेशजी पाटील साहेब, सन्माननीय वासुदेवजी वजे साहेब, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल आदरपूर्वक सन्मानपूर्वक आपण सर्वांनी मुख्य मंचावर यावं. सन्माननीय नंदकुमार वामन वझे साहेब, कमलाकरजी किणी साहेब, रोहिदास किणी शेठ, सन्माननीय धनेशजी वजे शेठ, नरेश पाटील आणि वासुदेव वजे या सर्वांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय बॉलवर, मात्र त्यापासून दूर राहिला. जोपर्यंत बॉलला उचललं जाईल, बॅकअप दिलं जाईल, तिथे 2 कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेकरताचा प्रयत्न नारायण वझे तिथे बॉल कलेक्ट करत असताना चुकी झाली, मात्र धोका नाहीये. 2 धावसंख्येनंतर फलंदाज पूर्णपणे शांत झालेले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवर एक डबल रन तिथे अधोरेखित केली गेली आहे. ज्या 2च्या मदतीनं धावसंख्या 21 पर्यंत. येणारे 5 बॉल खूप महत्वाचे, खूप निर्णायक असतील या मॅच मधले. ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची निवड त्यामध्ये चुकी झाली आहे आणि त्यामुळे माघारी परतावं लागेल. फलंदाज हितेशच्या पारीचा अंत. विकेट नंबर 5, 5वा झटका लागलाय तो वाघोबा जांभूळपाडा या टीमला. फलंदाज हितेश तंबूच्या आसनाला परत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धावफलकावर आहे 21 रन्स. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये परेश आलाय. चांगले स्ट्रोक त्याला प्ले करावे लागतील. 1 ते 2 षटकार त्यानं जर इथे खेचले तर निश्चित त्याची टीम एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करू शकते. त्यावेळेस मात्र बॉडी लाईनवरचा बॉल हवेमध्ये उडवलाय आणि तिथे झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. जीवनदानाबरोबर 2 रन मिळाल्यात. या जीवनदानाचा किती फायदा तो मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल याचा विचार जरूर केला जाईल. कारण जीवनदान दिल्यानंतर फलंदाजानं जेवढ्या जास्त रन्स बनवल्या तेवढा जास्त वेदना निश्चित तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये होतात आणि ते चित्र काही या मॅच मध्ये इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ आणि या 3 चेंडू नंतर धावसंख्या 23 या आकड्यावर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. उर्वरित 3 बॉल मध्ये चांगल्या पद्धतीचा प्रयत्न मैदानामध्ये करावा लागेल. नेक्स्ट मॅच बोथ टीम दोन्ही संघ आपल्याला तयार राहायचंय. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दुरून बॉलवर झेपावतोय.
जोपर्यंत फील्ड केलं इथे डबल मध्ये रन कंट्रोल कव्हर झाला. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर नेहमीच लहान मुलांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांचा सातत्यानं उल्लेख करतो मराठी दंगा या नावानं प्रसिद्ध असलेले खराटतारा शिवसेनेचे शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आपण म्हणू शकतो. सन्माननीय मिलिंदजी केणी साहेब मराठी दणका यांच्या माध्यमातून फायनल साठी इथे जी काही प्रेक्षक वर्ग असेल त्यांच्याकरता 300 आईस्क्रीम वाटप त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. नेहमीच इथे नवसाई गावामध्ये स्पर्धा असते तेव्हा मिलिंदजी केणी साहेब सर्वांना खुश करतात आणि या वर्षीही फायनलच्या दिवशी ते इथे उपस्थित राहतील आणि 300 आईस्क्रीम्स त्यांच्या माध्यमातून या मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांकरता उपलब्ध केल्या जातील. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. नेक्स्ट मॅच बोथ टीम कॅप्टन्स आपल्याला तयार राहायचंय. पूर्वार्धाचा खेळ संपला आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये एकंदर धावफलकावर धावसंख्या आपल्याला 26 पाहायला मिळाली. जिंकण्याकरता एक माफक आव्हान आपण जरूर म्हणू शकतो. या माफक आव्हानाला कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेलं जाईल या 27 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर जोडलं जाईल उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी विनंती करतोय नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघाचे संघ नाही आपण जास्तीचा वेळ न घेता लगेचच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. वैतरणा बॉईज कडनं मला वाटतं मदन दळवी या मैदानावर उपस्थित आहेत. विनंती आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय.
तरी ते उत्तरार्धाच्या खेळाला लगेचच सुरुवात होणार आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये विजयाकरताचं जे आव्हान आहे खूप मोठं म्हणता येणार नाही, मात्र लढू शकता या आव्हानाबरोबर. कारण आम्ही नेहमी समालोचन करत असताना खूप वेळा वेगवेगळ्या संघांच्या मॅचेस पाहायला मिळतात आणि अशा मॅचेस खूप होतात. तिथे 24-25 रनवर ही विपक्ष टीमला संघर्ष करायला लागतो आणि त्या 24-25 रनवरही तुम्हाला विजय उद्दिष्ट साजरा करता येऊ शकतं. प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. समर्थांचं तर एक वाक्य आहे ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तुम्ही प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करणं गरजेचं आहे आणि त्या प्रयत्नांना यश नक्की मिळतं. पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विकुल सध्या गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कुठल्या टप्प्यावर मारा करेल, फलंदाजाला बंदिस्त करण्याचं जे स्वप्न त्यानं पाहिलंय, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करण्याकरता त्याला पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय, तीच कामगिरी त्याला इथे करावी लागेल. जशी नारायण वजीनं पहिल्या षटकामध्ये विकेट टेकिंग अशी गोलंदाजी केली होती, अगदी त्याच पावलावर पाऊल टाकत त्याला इथे या मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू मिळवून देणं आपल्या टीम करता गरजेचं आहे. दोन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता पाहायला मिळत आहेत, दिपेश आणि हितेश. पहिला बॉल इथे मात्र खूप सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल चाललाय, जमिनीशी खेळत बागडत सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. स्ट्रॉंग सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे चौकाराला 4. नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई माऊली आई एकविरेचं ही गीत सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आई एकविरे ही नतमस्तक असू आम्ही सर्वच जण. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत, विकेट टेकिंग ही कामगिरी करायची आहे आणि इथे एक चांगला कॅच सेल फॉलो थ्रू मध्ये कॅरी केलाय. विकेट मिळतीये, पहिला हादरा लागलाय. तो टीम कुर्लाई कशीदला त्यांचा पहिला खेळाडू इथे दिपेश तंबूजा सरळ परत. किरण किरण डीजे प्रत्येक गावाचा श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आई गावदेवी आणि त्याच आई गावदेवीच्या नावानं म्हणजे आई चामुंडाईच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आई चामुंडाई चषक 2024. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. नेट नंबर 3 राकेश बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय आणि इथे त्याला चांगल्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर करावी लागेल. ती चांगली फलंदाजी त्याच्याकडनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, याकडे लक्ष राहील सर्वांचं. पुढचा बॉल इथे फुलटॉस होता, इनफिल्डच्या वरनं खूप चांगल्या पद्धतीनं दिशा दिली, बॉल चाललाय, 2 बाउन्स सीमा रेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 मिळतील चौकार. अगदी चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस होता, कुठेही खूप जास्त जोरानं मारण्याचा प्रयत्न नव्हता. बॉलला येऊ दिलं आणि तदनंतर इनफिल्डच्या वरनं 38 सर्कलची पाबंदी तो घेरा तिथे क्लिअर केला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच 38 सर्कलच्या डोक्यावरनं अगदी टायमिंगच्या जोरावर बॉलला सीमारेषेचा वेध घेऊ दिलाय आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट केलं. रन्स मिळतील 4. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
कुठेही खूप जास्त जोरानं मारण्याचा मोह नाहीये. फक्त 38 सर्कलची जी पाबंदी आहे, 38 सर्कलचा जो घेरा आहे, तो प्रॉपर टायमिंगच्या जोरावर क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे इथे धावसंख्येमध्ये सातत्यपूर्ण वाढ होताना 12 ऑन बोर्ड 12 धावा धावफलकावर षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. विजयाकरता खूप मोठं आव्हान नाहीये. जे आव्हान आहे त्याला लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 26 चेंडू आणि 15 धावसंख्येची इथनं गरज राहते आता बाकी ऑन साइडला. इथे शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत बॉल फील्ड केला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक रनच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाऊन 13 या आकड्यावर. 14 धावा पाहिजे इथनं 27 धावसंख्येचं लक्ष अगदी माफक होतं आणि त्या 27 धावसंख्येचा पाठलाग अगदी योग्य तऱ्हेनं पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक विकेटच्या पतनानंतर 13 धावा या राफलकावर जोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र चुकीचा फटका तो इथे सिलेक्ट केला. थोडासा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. या बॉल विकेट कीपर पर्यंत गेला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर 13 आहेत. येणारे इथनं 4 षटक आणि या 4 षटकांमध्ये विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. 4 षटकांमध्ये 14 धावा कशा पद्धतीने पूर्णत्वाला येतील मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत 2 एंड कडनं ही स्पर्धा खेळवली जाते. दुसऱ्या एंड कडनं क्षेत्ररक्षण जोपर्यंत सजवलं जात आहे. आपण छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया आपल्या डीजे. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर हिते क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर त्याने घेतली आहे आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने फलंदाजाला बंदिस्त ठेवण्याचा प्रयत्न करेल सर्व काही आपल्याला पाहायचं होतंय. कुठला गेला तिथे त्या जागा बनवली स्ट्रोक करताना एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. कारण अगदी शांतीनं इत्मिनान मध्ये तुम्ही बॅटिंग करू शकता. कारण या मॅच मध्ये जिंकण्याकरता खूप जास्त हडकम किंवा षटकार चौकारांची आतिषबाजी अशी काही गरज नाहीये. तुम्हाला सिंगल डबल्सच्या मदतीनं धावसंख्येला पुढे नेण्याचा प्रयत्न करणं शक्य आणि तोच खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हवे शफल झाला जागा बनवली मात्र चेंडूला जागा दाखवताना तिथे चेंडू नजरेतनं हटला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला बॉल निर्धावच्या स्वरूपानं. चेंडू करता तुम्ही जागा बनवता मात्र ती जागा बनवताना चेंडूला जागा दाखवणं ते खूप महत्वाचं असतं. ते जर तुम्हाला तिथे शक्य झालं नाही तर मग बॉल ते निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील पुढचा बॉल असेल चेंडू क्रमांक 3. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. शफल झाला होता उजव्या यष्टीच्या बाहेर. बॉल थोडासा पुढे डिलिव्हर केला आणि तदनंतर अगदी खाली राहत असताना उजवी यष्टी वाकवली बॅटरची. फलंदाजांना माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालाय. इथनं विजया करता जर आपण पाहिलं तर 13 धावसंख्येची गरज आहे. चांगल्या 2 ओव्हर जर इथनं आल्या तर निश्चित या मॅच मध्ये जागा निर्माण होऊ शकते. मात्र त्याकरता 2 षटक अगदी योग्यतेने मारा होणं गरजेचं आहे. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल थोडासा संत झाला आउटफील्ड मध्ये गेल्यानंतर आणि
जोपर्यंत रिटर्न केला, कॅरी केला, तिथे 2 रन कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचलेली 16 या आकड्यावर. नारायण वझे सध्या मैदानामध्ये आहे. एक महत्वाचा बॅटर म्हणून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख त्यानं अगदी अल्पावधीमध्ये पूर्ण केली. तो हा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. नारायण वझे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज हितेश आपल्या षटकातील 5वा बॉल घेऊन इथे यष्टी उद्ध्वस्त केली. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. चुकीच्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये नारायण वझेच्या पारीचा अंत. विकेट नंबर 3. तिसरा झटका लागलाय. तो टीम कुर्लाई कशीतला फलंदाज नारायण वझे तंबूच्या आसनाला परत. आई कारल्या गडाची आई ग मला नवस फुलाची गाई ग. आई कारल्या गडाची आई ग मला नवस फुलाची गाई ग. आई कारल्या गडाची आई ग मला नवस फुलाची गाई ग. आई कारल्या गडाची आई ग मला नवस फुलाची गाई ग. नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. श्री गणेश घासकोपरी आणि वैतरणा संघ सुद्धा इथे दाखल झालाय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. या दोन्ही संघांच्या दरम्यान इथे नाणेफेक होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. घासकोपरी संघ सुद्धा उपस्थित आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. नाणेफेक केली जाईल आपल्या दोघांमध्ये. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक ठेवलाय त्याकरता. जोपर्यंत बॉलला फेल केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. पूर्वार्धाचा खेळ जर आपण पाहिला ना तर त्यामध्ये बॅटिंग करत असताना सातत्यानं चुका झाल्या आणि त्या बॅटिंग मधल्या चुका इथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्याचं भुगतान तुम्हाला करावं लागतं. कारण तुमची टीम आता पूर्णपणे दडपणाखाली आहे. कारण येणारी इथं 3 षटकं आणि या 3 षटकांमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 10 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 3.33 या सरासरीनं 3 षटकांमध्ये 10 धावा इझिली बनू शकतात. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे. स्वयंसेवक आपल्याला विनंती आहे, पाण्याची बॉटल घेऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं. या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहणार आहे त्या मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडू करता एक LED टीव्ही इथे पारितोषिक म्हणून दिली जाईल. स्वर्गीय बुद्धिबाई शिवराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री कल्पेश कल्पेश ललिका चौधरी यांच्याकडनं नवसई गावचे माजी उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कल्पेशजी चौधरी साहेबांच्या वतीनं ही मॅन ऑफ द सिरीज करता LED टीव्ही आपल्याला स्पॉन्सर केली गेली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय कल्पेशजी चौधरी साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत नवसई यांच्या माध्यमातून स्वर्गीय बुद्धिबाई शिवराम चौधरी यांच्या स्मरणार्थ एक LED टीव्ही इथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून उपलब्ध करून दिली गेली आहे. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज ओव्हर नंबर 3 करता विकुल, ज्याला कंटिन्यू केले गेले, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती तोच विकुल तिथे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी या मॅच मध्ये त्याच्या वतीने केली जाईल, कारण येणारी जी षटकं आहेत त्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ तो अपेक्षित आहे. इथे समोरच्या बाजूने चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. दोन्ही फलंदाज एका धावेनं समाधीन तिथे व्यक्त करत असताना दुसऱ्या धावेकरता तयार नाही आहेत. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या 18 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 3चा प्रगतीपथावर आहे आणि 18 धावा या धावफलकावर अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. डबल करता कॉल आहे. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि इथे सुरक्षित 2 धावा पूर्णत्वाला येताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या 20 वर 2 चेंडूचा खेळ आणि या 2 चेंडू नंतर 20 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 7 धावसंख्येची इथनं गरज आहे. दोन चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडू या ओव्हर मधले. घास कोपरी संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णयही कळवायचा. इथे अप्रतिम फटका बॉलला तिथे 38 सर्कलला क्लिअर करत असताना कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलाय. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. या चौकारानं आव्हान अगदी सोपं केलंय, कारण या 4च्या बरोबरीने 24 धावा दाफलकावर इथनं 3 धावसंख्येची गरज आणि त्याकरता खूप सारे बॉल हे तुमच्याकडे शिल्लक राहिलेत. फटका फसला. यावेळी झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच कॅरी होईल. विकेट मिळेल खेळाडू बाद. माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीर माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीर माझी. विकुल आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. मयुरेश हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 24 धावा दाफलकावर 3 धावसंख्येची गरज आहे. आणि मयूर बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करताना या 3 धावा पूर्णत्वाला नेईल, कारण इथनं 2 षटकं आणखी बाकी राहत आहेत. या 3 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता जवळपास 14 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. जोपर्यंत उचलेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 25 वर. 2 धावा इथनं गरजेच्या आहेत विजयाकरता. बघूया या 2 धावा कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेल्या जातील. या 2 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील. सध्या जर आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजाकरता पोषक असं एंड बॅटिंग करण्याकरता आपल्याला पाहायला मिळते. 2 एंड आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. पुढचा बॉल सज्ज होतोय गोलंदाज. त्यावेळेस मात्र टॅप केलंय. ओव्हर द बॉलर हेड. तिथे बॉल आलाय. एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलाय. एक धावेनं जर विजय संपादित करता येतोय तर मग तिथे खूप जास्त मोठ्या फटक्यांची किंवा हडकम माजवण्याची मैदानामध्ये गरज नाही आणि तेच ओळखलंय. स्कोर लेवल झालाय. फक्त एका धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता.
येणारे 12 चेंडू आणि 1 धाव या मॅच मध्ये गरजेचे आहे. चला लगेचच पुढचा गोलंदाज आणा, कारण वेळ वाचवणं सकाळच्या सत्रापासून महत्वाचं आहे. तिथे 12 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी सहजतेनं या मॅचवर कुरघोडी होत असताना आपल्याला पाहायला मिळते नारायण वजेची अगदी भेदक गोलंदाजी या स्पर्धेच्या निमित्तानं, या पहिल्या मॅचच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाली. योग्य लाईन, योग्य टप्पा, त्याबरोबर प्रचंड वेग, या सर्व काही गोष्टी आपल्याला नारायण वजेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाल्या. आणि त्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर या मॅचवर अगदी निर्विवाद वर्चस्व इथे प्रस्थापित होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. विश्वास आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. आणि इथे पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं. फक्त औपचारिकताच आहे जणू बाकी या एक धावसंख्येला धावफलकावर लावण्याची. आणि इथे खेळ खल्लास, विजयी होतीये टीम कुर्लाई कशीद या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम नोचा इशाराही आलाय आणि नोच्या इशाऱ्याबरोबर ही मॅच आपल्या नावावर तिथे जरूर केली गेली आहे. विजयी होतीये टीम कुर्लाई कशीद. चकच्या स्वरूपानं जी गोलंदाजी केली होती अगदी त्याकरता हा नो आपल्याला पाहायला मिळाला, कारण कुठलाही आक्षेपार्ह गोलंदाज या स्पर्धेमध्ये चालणार नाही. आणि त्याच अनुषंगाने इथे तो नोचा इशारा आला आणि त्या नो बरोबरच आपण जर पाहिलं तर अगदी सहजतेनं